नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अद्वैत आणि कला आता कार्यक्रमामध्ये बिझी आहेत आणि तोपर्यंत या राहुलने अद्वैतच्या रूममध्ये जाऊन राडा करायचं ठरवलेला आहे। अद्वैत हा राहुलच्या रूममध्ये गेलेला आहे आणि त्याने डिवोर्स पेपर मिळवलेले आहेत। त्याचबरोबर त्याला तिथे रॉकेट नाही पाहिलेला आहे। त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आबा सांगतात की या पिढीतला सर्वात मोठा मुलगा, ज्येष्ठ मुलगा अद्वैत आहे, त्याला तो मानाचा टिळा लावून घ्या आता, कारण आपल्या रीतीप्रमाणे या सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत। त्यानंतर पुढं करणारी सरोज लगेच उठते आणि टिळा लावायला पुढे जाऊ लागते। तेव्हा आबा काही शांत बसत नाहीत। आबा लगेच बोलून दाखवतात, सरोज तू थांब, तू नको जाऊस। आणि त्या क्षणी सरोजच्या शिट्ट्या वाजतात, कारण सरोजला हा मान हवा असतो म्हणून तिनं उठलेली असते। तिचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही मी मोठी सून आहे तर हा मान माझा आहे। तेव्हा आबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हा मान आत्ता हे सगळं जे आहे ते कलाचं आहे आणि हा मान कलाला मिळाला पाहिजे, असं आबांचं म्हणणं असतं। आणि त्याचबरोबर आबा तिला थांबवतात आणि कलाला सांगतात की तू जा। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा सरोज तिथं म्हणते की आता दोन्ही हात माखलेले आहेत आणि मग ही कशी टिळा लावणार आहे। तेव्हा आता कला पण काही शांत बसणारी नसते। कला मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही मी आता टिळा लावणारच आहे, कारण सरोज मॅडम आम्हाला दोघांना वेगळं करत आहे तर त्यांना मी दाखवून देणार आहे की आम्हाला दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही। आणि मग सरोजच्या त्या आबांच्या सर्वांच्या समोर कला अद्वैतला म्हणते की चांदेकर चल। आणि मग कला चांदेकरला घेऊन जाते आणि त्याला म्हणू लागते की चल, आणि तिथे सोप्यावर बसायला सांगते। सोप्यावर बसल्यावर त्याला म्हणते की मान वरती कर। आणि कला अक्षरशः सर्वांच्या समोर तिच्या कपाळाला जे कुंकू आहे त्या कुंकवाचा टिळा ती अद्वैतच्या कपाळाला लावत आहे। तेव्हा मात्र सर्वजण पाहतच राहतात आणि सरोजचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो। सर्वांच्या समोर कलाने अद्वैतला टिळा तर लावलेला असतो, अद्वैत पण अगदी अवाकच झालेला असतो। त्याला स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की ही जी खरी आहे ती असं काहीतरी करेल, हा विचार त्याने केलाच नव्हता। परंतु कलाने आज सगळ्यांच्या समोर सरोजला दाखवून दिलेला आहे की ती काहीही करू शकते आणि त्याचबरोबर तिने तिकडे सरोजची बोलतीही बंद केलेली आहे। तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। आणि इकडे कला आणि अद्वैत दोघंही आता त्यांची बोटं चिकटलेली आहेत आणि ते काढण्याचा प्रयत्न करत असतात। तेव्हा मात्र कला म्हणत असते चांदेकर, तेव्हा अद्वैत म्हणतो एवढं खेचू नकोस ग, खरे तुला माहिती आहे ना माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, खूप नाजूक आहे, अशा पद्धतीने वडावड नको करूस। कला आणि अद्वैत दोघंही प्रयत्न करत असतात, काही केल्या त्यांची चिकटलेली बोटं निघत नसतात। तेव्हा अद्वैत म्हणतो हे काय चाललंय तुझं, चिकटवायची होती तर स्वतःची चिकटवून घ्यायची ना बोटं, माझी कशाला चिकटवलेली आहेत, असं म्हणत अद्वैत तिला बोलत असतो। कला मात्र अद्वैतला म्हणत असते मला काय माहिती हे असं चिकटून बसणार आहे ते, असं म्हणत कला अद्वैतला बोलत असते। पण अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो। अद्वैतचे नखरे चालूच झालेले असतात आणि कला म्हणत असते की थांब बघूया। मग कलाकडे कार्डशीट असते आणि ती कार्डशीटने ती काढण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा अद्वैत म्हणत असतो त्याने निघणार आहे का ते। मग कला म्हणते तुला काय पर्याय सुचत असतील तर ते सांग। आणि अद्वैत मुद्दाम तिथं असलेला सुरा उचलतो आणि तिला म्हणतो की बघ याने होतंय का। कला म्हणते काढू का त्याने। तेव्हा अद्वैत पुन्हा म्हणतो की म्हणजे आता तू माझ्या हाताची वाट लावणार आहे का, माझी बोटं कापून जातील ना, कळतंय का तुला, असं म्हणत अद्वैत कलाला शांत करत असतो। अद्वैतचं जे वागणं असतं ते खरंच खूप मजेशीर असतं। त्याला भीतीही वाटत असते आणि त्याला कळतही नसतं की आता काय करायचं आहे पुढं, आणि म्हणूनच तो तिच्याकडे पाहत असतो। आणि त्यासोबतच अद्वैत आणि कला यांचे हे नखरे चाललेले असतात। कला शेवटी अद्वैतला म्हणते चांदेकर तुझा हात आहे ना असा वरती पकड वरती आणि मग खेच। कलाला ती गोष्ट सहन होत असते, म्हणजे अद्वैतला सहन होत नाही की कला ज्या पद्धतीनं खेचत आहे, पण अद्वैतला तिनं सांगते की तू खेच तुझ्या पद्धतीनं, असं म्हणत कलाने अद्वैतला तो हात खेचायला सांगितलेला असतो। आणि त्याचवेळी त्यांना बोलवायला अंजू वरती आलेली असते आणि अंजू मात्र इकडे पाहतच राहते आणि हसायला सुरुवात करते। तेव्हा कला म्हणते अगं अंजू हसतेस काय तू, मदत कर ना आम्हाला। तेव्हा अंजू म्हणते मी कशी करणार आहे मदत, अंजूला कसं तरी वाटत असतं। कला अगदी शांतपणे तिला म्हणालेली असते अगं मदत कर, म्हणजे हे कसं काढायचं ह्याच्यासाठी प्रयत्न कर ना, असं तिचं बोलणं असतं। परंतु अंजू मात्र लाजत असते आणि अंजू तिथून निघून जाते। अंजू म्हणते मला नाही जमणार ते, असं म्हणत अंजू तिथून गेलेली असते। तेव्हा कला तिला सांगते की हे खाली सांगू नको। तेव्हा अंजू म्हणते हे म्हणजे काय। तेव्हा अंजूला ती म्हणतात की हे सांगू नकोस खाली कोणाला,
असं म्हणत ते पाठवतात. तेव्हा अंजू म्हणते ती बोटं चिकटलेली ते का, असं म्हणत ती गेलेली असते. आता इकडे कला आणि अद्वैत त्यांचे प्रयत्न चालूच असतात. काही केलं ते चिकटलेली बोटं काही निघत नसतात आणि या दोघांचे हालच होत असतात. त्यांना कळतच नसतं की करायचं काय आता. या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग शेवटी कला म्हणते की चल आपण गार पाणी ओतून बघूया. असं म्हणत कला अद्वैतला घेऊन जाऊ लागते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आता काय करायचंय नक्की, तुझ्या डोक्यात काय आहे. तेव्हा कला म्हणते चल ना. आणि कला मुद्दामच तिथल्या तिथं 2-3 राऊंड मारत असते. आणि तेव्हा मात्र इकडे कला जेव्हा हे करत असते आणि त्याला म्हणते की चल, तेव्हा अद्वैत म्हणतो काय चाललंय खरे तुझं, हे काय करतेस तू. तेव्हा कला म्हणते अरे भारी वाटतंय ना, तू माझ्या मागे मागे फिरतोय म्हणून जरा फिरवत होते तुला, असं कला बोलत असते. कलाचे मात्र वेगळेच नखरे असतात. एवढं सगळं झालंय, अद्वैत एकतर ओरडतोय मला भूक लागले, मला नाश्ता करायला जायचंय. आता बोटं चिकटून बसले त्यामुळे त्यांना दोघांनाही जाता येत नसतं. शेवटी कला म्हणत असते बरं चल चांदेकर, आता जाऊया आपण बाथरूममध्ये आणि पाण्यात बघूया ना, गार पाण्याच्या खाली हात धरून बघूया काय होतंय. असं म्हणत कला अद्वैतला घेऊन जाते. दोघंही जातात. तेव्हा नळाचं पाणी चालू करतात, पण सरोजचा जीव इकडे कासावीस होत असतो. अजून का आलेला नाहीये, हे दोघं नक्की काय करतायत, हे दोघं गप्पा मारत तर बसले नसतील ना, असे अनेक विचार सरोजच्या डोक्यात सुरू असतात. अंजू खाली आलेले असते. सरोज तिला विचारते काय झालं, ते दोघं का आलेले नाहीत. तेव्हा मात्र अंजू काहीच बोलत नाही. तेव्हा सरोज म्हणते सरक बाजूला हो, मी जाऊन बघते काय झालेलं आहे ते. असं म्हणत सरोज आता जायला निघते. त्यानंतर इकडे आबा त्याचबरोबर रजनी पाहत असतात. रजनीलाही जाणवत असतं की सरोजचं वागणं चुकीचं आहे. सरोजच्या याच वागण्यामुळं हा सगळा गोंधळ होत असतो, हे सगळ्यांनाच माहिती असतं. सरोज रूममध्ये येते, पण तिला अद्वैत आणि कला दोघंही रूममध्ये दिसत नाहीत. आणि त्या क्षणी ती म्हणू लागते की हे दोघं नक्की गेलेत कुठं. मग पाण्याचा आवाज बाथरूममध्ये येतो म्हणून ती बाथरूमकडे येते आणि म्हणते काय चाललंय तुम्ही दोघं आणि ते एकत्र काय करताय. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर आता कला त्यांना अद्वैत आणि कला सांगू लागतात की काय झाले माहिती आहे का, हे जे आहे ना हे अशा पद्धतीनं घडत आहे आणि म्हणूनच ह्या सर्व गोष्टी असं घडलेल्या आहेत, असं अद्वैत तिला सांगत असतो. तर ती म्हणत असते हे काय असला उद्योग आणि कुणी केलंय हे सगळं, असं म्हणत ती ओरडायला सुरुवात करत असते. तेव्हा मात्र इकडे कला सांगू लागते थांबा सांगते सरोज मॅडम, मी ना काम करत होते, रुकवत बनवत होते सोहमच्या लग्नासाठी आणि त्यावेळेस हे झालेलं आहे आणि आता काय करायचं ते कळत नाही आहे. तेव्हा ती म्हणते चला सांगते मी काय करायचं आहे ते. असं म्हणत सरोज त्या दोघांनाही खाली घेऊन जाते, कारण तिच्या डोक्यात प्लॅन असतो. अद्वैत कलाकडे पाहत असतो, त्याचबरोबर कला अद्वैतकडे पाहत असते आणि सरोजचा मात्र पारा चढलेलाच असतो, कारण तिला कधी शांत राहताच येत नाही. तिच्या डोक्यात प्रत्येक वेळेस रागच भरलेला असतो. तिला प्रत्येक वेळेस असंच वाटत असतं की हे दोघं एकत्र आलेच नाहीत पाहिजे आणि यासाठी तिचा सगळा हा राग अनावर होत असतो. आणि मग तिने त्या दोघांनाही घेऊन आता खाली जाते. तेव्हा मात्र खाली सगळेजण असतात आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या समोर आता कळतं की कला आणि अद्वैतची बोटं चिकटलेली आहेत. आबा म्हणत असतात की काय झाले रे. तेव्हा तो सांगत असतो की काही नाही आबा. तेव्हा सरोज म्हणते चला मी आहे ना, मी करेल, व्यवस्थित करेल, अगदी तुमची बोटं व्यवस्थित करेल, असं सरोजचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग अंजूला सांगते पाणी उकळायला ठेव. अंजूला पाणी गरम करायला सांगितलं जातं. इकडे काजल विचार करत असते नक्की काय झालेलं आहे, म्हणजे एवढ्या का सरोज मॅडम चिडलेल्या आहेत, हे तिचं चाललेलं असतं. काजल नाश्त्यासाठी बसलेली असते. तेव्हा तिला कळतं की या दोघांची बोटं चिकटलेली आहेत. आणि मग कला सांगत असते की हा लाकडी ग्लू आहे आणि बोटं चिकटून बसलेत. आता पाणी गरम करायला सांगितलेलं असतं. मग त्या दोघांनाही किचनमध्ये बोलवलं जातं आणि किचनमध्ये मग पाणी गरम झालेलं असतं. आणि त्याच ठिकाणी आता या सर्व गोष्टी चालू असतात. सगळेजण पाहत असतात. रजनी म्हणत असते की काय झालं रे, हे कशामुळे झालं हे सगळं असं. तेव्हा सरोज म्हणते की चला पाणी गरम झालंय आणि त्या पाण्यामध्ये बोटं बुडवा, लगेच निघतो तो ग्लू गरम झाला की. असं म्हणत कला आणि अद्वैतला ती किचनमध्ये बोलवते. इकडे सोहमला आबा म्हणत असतात की सोहम तुला माहिती आहे का, आता लग्न झालं की बायकोचा विचार करायचा, तिला काय हवं नको ते पाहायचं, तिला मदत करायची, असं आबा सांगत असतात. आणि त्याचबरोबर आबांचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही अनामिकाला काय हवं नको ते पाहत जा. त्याचबरोबर तिला फोन करून विचार बरं ते आणि तिच्या घरचे मेहंदीच्या कार्यक्रमासाठी कधी येणार आहेत. आबांचं असं म्हणणं असतं की हे सगळं जे काय होत आहे ना ते सगळं आत्ता मी देवयाईला जाऊन आलेलो आहे, तिकडं जाऊन नवस पूर्ण केलेला आहे म्हणून होत आहे, असा आबांचा गोड गैरसमज असतो. आणि कला आणि अद्वैत एकत्र येत आहेत, माझ्या सोहमचं पण लग्न जमत आहे, हे आबांचं म्हणणं असतं. इकडे कला आणि अद्वैत दोघंही आता हात सोडवतात आणि येतात. तेव्हा कला निघत असते. तेव्हा सरोज म्हणते तू कोणताही डिंक लाव, ग्लू लाव, काही लाव, पण मी आहे ना सोडवायला. तेव्हा कला म्हणते की आता कसं आहे, हा डिंक होता म्हणून तुम्ही काढला,
नात्यांचा डिंक कसा काढणार आहात? नाही, हा डिंक सोडवायला तुमच्याकडे भरपूर उपाय असतील, पण नात्यांचा डिंक कसा सोडवणार आहात? असं कला सरोजला बोलत असते आणि तिला सांगत असते, सांगा ना. सरोज जशी बोलत असते त्याच पद्धतीने खणखणीत असं कला पण उत्तर देत असते आणि सरोजची बोलती बंद करत असते. कारण सरोजला असं वाटत असतं की ती जी काय वागते, ती जी काय बोलते तेच बरोबर आहे. परंतु तसं अजिबात नसतं. कला ही काही आता कमी नसते. मग सगळेजण नाश्त्यासाठी आलेले असतात आणि मग इकडे आबा सोहमला सांगत असतात. सोहमला त्यांनी एवढंही सांगितलेलं असतं की आता अनामिकाला फोन कर. तेवढ्यात अनामिकाचाच फोन आलेला असतो आणि सोहमच्या फोनवरती अनामिकाचा फोन आलाय. तेव्हा आबा म्हणतात की जा बोलून घे जा. आणि असं म्हणत आबांनी सोहमला सांगितलेलं असतं. सगळ्यांना असं वाटतंय की सोहमचं लग्न जे आहे ते खूप छान पद्धतीनं होतंय, त्याच्या मनाप्रमाणे होतंय. पण फक्त काजलला आणि सोहमला या दोघांनाच माहिती आहे की सोहमचं लग्न कशा पद्धतीनं होत आहे ते. त्याचबरोबर सोहम आता जायला निघतो. त्याचवेळी काजलला मात्र वाईट वाटत असतं. सगळ्यांचा नाश्ता झालेला असतो आणि सगळेजण नाश्ता करण्यासाठी आलेले होते ते सगळेजण आता आपापल्या रूममध्ये आपापली कामं पुढची करण्यासाठी चाललेले असतात. इकडे काजलला मात्र वाईट वाटत असतं. काजल म्हणत असते, मी आत्ताच जाऊ का? मी बोलून घेऊ का याच्याशी? आणि त्याचवेळी काजल म्हणते की मला आता बोललंच पाहिजे. असं म्हणत तो फोनवर बोलत असेल आणि आता मला त्याच्याशी बोलायला वेळ मिळणार आहे, त्यापेक्षा मी आता जाते आणि बोलून घेते. सोहमच्या फोनवरती अनामिकाचा फोन आलेला असतो आणि मग सोहम पण आता रूमकडे गेलेला असतो. काजलच्या डोक्यात तेच विचार असतात आणि काजल निघालेलीच असते. तेवढ्यात कला तिथे येते आणि कला म्हणते की अगं गुंड्या कुठे चाललीस तू? बस बरं इथं, आधी खाऊन घे, तुला नाश्ता करायचा नाही आहे का? असं म्हणत ती मागं लागते आणि तिला खायला सांगत असते. परंतु काजल म्हणते की नाही मी आलेच. तेव्हा कला मात्र ऐकायला तयार नसते. कला हट्टालाच पेटलेली असते की नाही गुंड्या, नाश्ता केल्याशिवाय कुठेही जायचं नाहीस. असं म्हणत तिच्या मागं लागते आणि तिला नाश्ता करायला लावते. काजलला बिचारीला पटकन जाऊन बोलायचं असतं, पण इकडे कलाने मात्र काय तिला जाऊ दिलेलं नसतं. काजलला वाईट वाटत असतं, कारण काही करून आत्ताच तिच्याकडे वेळ असतो आणि एवढ्याच वेळेत तिला बोलून घ्यायचं आहे, अन्यथा लग्न झालं तर खूप अवघड होणार आहे असं काजलला वाटत असतं. आता मेहंदी काढणारे सगळे आलेले असतात. चांदेकरांच्या घरी सगळेजण छान असे तयार झालेले असतात आणि मग रजनी कलाला सांगत असते, सगळं व्यवस्थित होतंय ना, जरा लक्ष दे बरं स्वतःहून. असं म्हणत रजनी तिला बोलत असते आणि त्याचबरोबर ती कलाच्या कपाळाकडे पाहते तर कलाच्या कपाळावरती जी टिकली असते ना, ती टिकली खाली पडलेली असते. तेव्हा ती म्हणते, अगं कला, टिकली लावायची विसरलीस का? तेव्हा कला म्हणते, नाही लावली होती ना. तेव्हा रजनी म्हणते की अगं टिकली पडली. तेव्हा कला म्हणते की थांबा मी लावून येते. असं म्हणत आता ती टिकली लावण्यासाठी जाते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कला आता कुंकू लावण्यासाठी देवघरात आलेली असते आणि कला देवी आईच्या समोर बसून तिथलं कुंकू लावते आणि तिला खूपच छान वाटतं, कारण आज पहिल्यांदा तिने कुंकू लावलेलं असतं. रोज ती टिकली लावत असते, कुंकू असं लावलं जातं, पण स्पेशल कपाळाला कुंकू तिने लावलेलं असतं. इकडे आता काजलही तयार होऊन झालेली असते आणि दिनकरराव आणि संगीता दोघंही पोचलेले असतात. रॉकेट त्यांना म्हणतो चला चला, आणि मग संगीता विचारते, बरं आहे ना रे रॉकेट तू? तेव्हा तो सांगतो की हो मी बरा आहे. आणि त्याचबरोबर काजल कुठं आहे विचारल्यावर काजल तेवढ्यातच येते आणि काजलची अवस्था काय आहे हे संगीताला चांगलंच माहिती असतं. संगीता म्हणत असते, काय झालं बाळा? तेव्हा काजल म्हणते, मी किती वेळ झालं तुमची वाट बघते, तुम्ही किती उशीर लावलेला आहे. तेव्हा संगीता म्हणते, काळजी करू नकोस, आता आलोय ना आम्ही, आता निवांत राहा, मी आहे ना, अजिबात काळजी करायची नाही. काजलला खूप रडू येत असतं आणि ती आईला मिठी मारून रडू लागते. इकडे मेहंदी काढण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. अनामिकाच्या हातावरती मेहंदी काढली जात असते. सगळेजण खूप खुश असतात आणि फायनली तो दिवस आलेला असतो आणि मेहंदीचा कार्यक्रम सुरू होतो. आणि आता उद्या तर लग्न असतं, 2 दिवसानंतरचाच मुहूर्त मिळालेला असतो. त्यामुळं जेवढं लवकर करता येईल तेवढं ह्या गोष्टी केल्या जात असतात. आबा म्हणतात की बरं झालं, चला दिनकररावाला, तुम्ही घरातलेच आहात, आता घर भरल्यासारखं वाटायला लागलेलं आहे, असं आबांचं म्हणणं असतं. त्यासोबतच हे सगळे मंडळी जमलेले असतात. मेहंदीचा सोहळाही सुरू झालेला असतो आणि मग सगळ्यांची धामधूम सुरू झालेली असते. त्याचबरोबर कलाही तिथं सगळ्यांना काय हवं नको सगळं पाहत असते. अनामिकाकडेही ती येत असते, सोहमही तिथंच असतो आणि त्याचबरोबर हा मेहंदीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. तेव्हा आबा म्हणत असतात की तुम्हाला माहिती आहे का, सरोज आहे ना, सरोज, तिला ना खूप मेहंदी काढायला आवडते. अगदी बाकीच्या कुठल्या गोष्टी तिला आवडत नाही आहेत, बाकीच्या कुठल्या गोष्टीमध्ये नटणं मुरडणं ह्या गोष्टी तिला आवडत नाहीत, परंतु तिला मेहंदी काढायचा हा जो प्रोग्राम आहे तो खूपच आवडत असतो आणि या सर्व गोष्टी ती अगदी मनापासून करत असते. हे सगळं आबा बोलत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात आणि अनामिकाच्या हातावरती खरंच छान पद्धतीनं मेहंदी काढली जाते हे सगळ्यांचंच म्हणणं असतं आणि सगळेजण बोलत असतात.
तेव्हाच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी तिथे अद्वैतही असतो आणि कलाही असते. अद्वैत कला दोघंही तिथं असतात आणि दोघंही बोलत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या आहेत आणि या सगळ्यामध्ये कला अद्वैत एकमेकांकडे पाहत आहेत. आता कलाही तिच्या हातावरती मेहंदी काढणार असते आणि मग तीही मेहंदी काढायला बसते. तेव्हा मात्र इकडे अद्वैतला या सर्व गोष्टी भावून भारी वाटत असतं. आता कला मेहंदी काढायला बसलेली असते आणि कला सांगत असते की चांदेकर नाव लिहा मध्ये इथं. तेव्हा आबा म्हणतात, अगं इथे किती चांदेकर आहे, तू असं काय सांगतेस? अगं अद्वैत लिहिलं सांग ना आता मेहंदीत तरी. तेव्हा कला म्हणते की कसं आहे माहिती आहे का आबा, मी जर अद्वैत नाव लिहिलं ना तर मलाच कळणार नाही आहे. आणि इकडे राहुल आलेला असतो. राहुल म्हणत असतो की तू पण काढ ना मेहंदी, जा बरं, असं म्हणत तिला सांगत आहे. आणि त्याचबरोबर तिकडे पाहायला मिळतं की इकडे ह्या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र कला आणि अद्वैत मेहंदी काढण्यासाठी चाललेले असतात आणि राहुल आणि त्याचबरोबर इकडे राहुल आणि नैना बोलत असतात. नैना आणि राहुल यांचं बोलणं चाललेलं असतं आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा राहुल तिला सांगत असतो आणि तिथं रोहिणी येते आणि रोहिणी म्हणते, तुला कळत नाही आहे का रे, इथं कला मेहंदी काढायला बसली, अद्वैत इथं बसलेला आहे आणि तुझं काय चाललेलं आहे? तुला जा म्हणून सांगितलेलं आहे ना, का प्रत्येक वेळेस तुझ्या मनाप्रमाणे तुला टायमिंग मिळणार आहे? जा ना पटकन, ते दिवस पेपर शोध, त्या फाईलमध्ये घाल आणि सह्या करायला घेऊन ये, म्हणजे कळणारही नाही आहे, इथं कोणीच बघायला नाही आहे, असं ती सांगत असते. आणि राहुलला म्हणते की आत्ताच्या आत्ता जा, असं म्हणत तिने राहुलला पाठवलेलं असतं. आणि इकडे राहुलचा मात्र राग अनावर होतो. त्याला कळतच नसतं की ही आई प्रत्येक वेळेस अशी रागावून का बोलत असते. एवढंच त्याचं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा राहुल आता जायला निघतो आणि रोहिणीने नैनाला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर इकडे राहुल गेलेला आहे आणि आता कला अद्वैत दोघंही बाहेर आहेत. राहुल शोधाशोध करत आहे, अद्वैतच्या कपाटात तो शोधत आहे, काही करून त्याला डिवोर्सचे पेपर मिळवायचे आहेत आणि त्याच्यावरती अद्वैतच्या सह्या पण घ्यायच्या आहेत. हे सगळं चाललेलं असतं. तो शोधाशोध करतो. अद्वैतची कपाटमध्ये त्याने खूपच उचकलेलं असतं सगळं सामान आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैतचं कपाट त्याने उचकलेलं असतं आणि तेव्हा तो म्हणतो की हे सगळं व्यवस्थित ठेवलं पाहिजे, नाहीतर अद्वैतला परत संशय येईल. तो खूपच परफेक्टनिस्ट आहे ना, त्याला खूपच सामान व्यवस्थित ठेवलेलं लागतं, परत त्याला कळेल, असं म्हणत तो फाईलची शोधाशोध करतो आणि फायनली त्याला ती फाईल मिळते आणि तो खुश होतो. तो म्हणतो की फायनली मला डिवोर्स पेपर मिळालेले आहेत. परंतु तो डिवोर्स पेपरची फाईल हातात घेतो आणि त्याचवेळी रॉकेट तिथे आलेलं असतं. इकडे कलाच्या हातावरती मेहंदी काढायचं काम सुरू असतं. चांदेकर नाव लिहायला सांगितलेलं असतं आणि इकडे कला आणि अद्वैत दोघंही आता एकमेकांशी भांडत असतात. तेव्हा अद्वैत मग तिला बोलत असतो. कला म्हणत असते, ही गोल आहे ना, हे एवढं चांगलं दिसत नाही असं मेहंदीवालीला सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की सगळंच बिघडतच चाललेलं आहे ना. इकडे सगळे काजलला म्हणत असतात की मेहंदी काढून घे. तेव्हा काजल म्हणत असते, नाही नाही, आपल्याला नाही चालत ते मेहंदी वगैरे काय, असं काजल बोलत असते. तेव्हा रजनी म्हणते की ही स्वतःच्या लग्नात तर काढणार आहे का हो संगीताताई मेहंदी, का स्वतःच्या लग्नात पण असंच काहीतरी गोंधळ घालणार आहे? तेव्हा काजल शांतच असते. काजल म्हणते, कशी काढू मी, माझाच होणारा नवरा होता, माझं त्याच्यावर एवढं प्रेम होतं आणि तो आता दुसऱ्यांशी लग्न करणार आहे, तर त्याच्या लग्नामध्ये मी कशी मेहंदी काढू, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि इकडे अद्वैतचं नाव आता कलाने तिच्या मेहंदीमध्ये टाकलेलं असतं, काढलेलं असतं आणि सगळेजण पाहत असतात. त्यासोबतच इकडे रोहिणीच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो. काही झालं तरीही राहुलला हे सगळे जे पेपर्स आहेत ते मिळाले पाहिजेत आणि त्यावरती एकदाच्या सह्या झाल्या पाहिजेत. कला मात्र इकडे जाम खुश असते. या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आबा कला त्याचबरोबर सगळ्यांशी बोलत असतात. अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारत असतात. आबा सगळ्यांना सांगत असतात. तेव्हा अद्वैत आणि कला यांची धक्काबुक्की सुरू झालेली असते. कला म्हणत असते की चांदेकर, धक्काबुक्की करू नकोस रे, किती वेळा सांगितले तुला, असं म्हणत आबा बोलत असतात. आणि अद्वैतचं नाव कलाने मेहंदीमध्ये लिहिलेलं असतं आणि कला म्हणत असते की हे जरा वेगळ्या पद्धतीनं कर ग. आणि चांदेकरला ती बोलत असते, आईची मेहंदी खराब होती, तू मला धक्का देऊ नकोस, असं तिचं अद्वैतला सांगणं असतं. अद्वैत म्हणत असतो की मी कुठं काय करतोय, म्हणजे त्या दोघांचे नखरे काही केल्या थांबत नसतात. म्हणजे त्यांचं असं चाललेलं असतं की तुझं माझं जमेना आणि तुझ्यापासून करमेना, अशा पद्धतीनं दोघंही राहत असतात. त्यानंतर इकडे कला आणि अद्वैत जेव्हा हे सगळं करत असतात तेव्हा मात्र सगळ्यांनाच पाहायला मिळतं की इकडे राहुलला पेपर मिळालेले आहेत आणि तेवढ्यातच रॉकेट तिथं पोहोचलेला असतो आणि रॉकेट तिथं गेलेला पाहून
तिथे सगळ्यांना आता माहिती नसतं कला आणि अद्वैत तर यांची भांडणं इथं खाली सुरू झालेली आहेत. त्यांच्या लक्षातही आलेलं नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे. आणि सरोज मात्र रागाने त्यांच्याकडे पाहत असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता सगळ्यांचा मेहंदी सोहळा सुरू आहे आणि मग सरबत आणलेलं असतं. तेव्हा आबा म्हणत असतात की हा जो सरबत असा सरबत आहे ना, सोहम अनामिकाला तुझ्या हाताने दे बरं. असंच आबा सोहमला सांगत असतात आणि सोहम हो म्हणतो, कारण त्याच्याकडे सगळ्यांच्या समोर हो म्हणण्याशिवाय ऑप्शन नसतो. त्याने स्वतःच्याच तोंडाने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते सगळं घडलेलं आहे ते कोणामुळे, हे सगळं कोणी करायला सांगितलेलं आहे. आता त्यालाच ह्या सगळ्या गोष्टी निस्तराव्या लागणार असतात. आणि मग तेव्हा मात्र इकडे आता अनामिकाला तो सरबत पाजायला येतो आणि त्याच वेळी तिथं आज अद्वैत सगळेजण असतात आणि काजल मात्र तिथं असते. काजलच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि सोहमकडे कोणताच पर्याय राहत नाही आणि सोहमला आता जाऊन सरबत पाजावाच लागत असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की इकडे संगीता मात्र पाहत असते. संगीताला प्रश्न पडलेला असतो आणि त्याचबरोबर संगीता म्हणत असते की हे सगळं काय चाललेलं आहे, कारण काहीही झालं तरीही संगीताच्या डोक्यात विचार सुरूच असतात. आबा पाहत असतात. आबांना कळत नाहीये की नक्की या पोरांचं नक्की काय चाललेलं आहे, कशा पद्धतीनं यांचं वागणं चाललंय. आणि सोहम मात्र जाऊन अनामिकाला तिथे सरबत देत असतो. तेव्हा अनामिका ते सरबत पित असते. संगीता पण पाहत असते आणि काजलकडे ती पाहते. काजलच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यानंतर काजल त्यांच्याकडे पाहते तेव्हा तिला खूपच वाईट वाटलेलं असतं. इकडे रॉकेट आलेला असतो आणि रॉकेट तिथे विचारतो की अद्वैत साहेबांच्या रूममध्ये तुम्ही काय करताय. नाही, तुम्हाला काय हवं होतं तर त्यांना सांगायचं ना, ते दोघंही खालीच आहेत. तेव्हा मात्र राहुल म्हणतो की तुला कळत नाही आहे का मी कोण आहे ते, आणि तू मलाच काय विचारायला येतोयस रे. तेव्हा राहुल रागानेच त्याला बोलत असतो आणि तेव्हा मात्र तो म्हणतो की नाही, तुम्ही इथं आलेला आहात ना म्हणून तुम्हाला विचारलेलं आहे. असं राहुलला रॉकेटचं बोलणं असतं. रॉकेट म्हणतो तू मला जाब विचारणार आहेस आता, तुला कळतंय का तू कोणाशी बोलतोयस, तुझं काय चाललेलं आहे. असं रॉकेटला बोलत असतो आणि तो म्हणत असतो की आम्ही दोघं एकाच ऑफिसमध्ये काम करतो, मला काही पेपर हवे होते म्हणून मी घ्यायला आलो, एवढं काय त्याच्यामध्ये. रॉकेट म्हणतो मी जाऊन सांगू का. तेव्हा तो म्हणतो की नको सांगूस, काही गरज नाही सांगायची, त्याला माहिती आहे. आणि असं म्हणत आता राहुल बोलतच असतो. खरं तर राहुलची वाट लागलेली असते, कारण रॉकेटने जवळ त्याला रंगेहात पकडलेलं असतं. आणि आता मात्र रॉकेटला कळलेलं असतं की ह्या सोहमचं नक्की काय चाललेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा राहुल आता तिथे रॉकेटकडे पाहत असतो. कला आणि अद्वैत इकडे खाली असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबा म्हणतात की अद्वैत चल आता तुला ना हा जो मान आहे तो आहे पहिल्या पिढीतला, तो आहे म्हणजे या पिढीतला तो मोठा मुलगा आहेस ना, तर तुला या टिळा लावायचा आहे आणि मग चल टिळा लावून घे. तो मानाचा टिळा असतो हे सगळं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र आता मानाचा टिळा लावण्यासाठी तिथं आलेला असतो तो म्हणजे अद्वैत. तेव्हा सरोज मात्र पुढे करत निघालेली असते आणि सरोज जेव्हा जात असते तेव्हा मात्र इकडे आबा तिला म्हणतात की सरोज थांब, तू नाही लावायचा तो टिळा, कला लावेल तो टिळा, तिचा तो मान आहे, असं आबा सांगत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा लक्षात येतं ते म्हणजे आबांच्या समोर सरोज मुद्दामच म्हणायला लागते की मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का आबा, एवढे तिचे हात दोन्ही माखलेले आहेत, ती कशी टिळा लावणार आहे. कला पण काही शांत बसणारी नसते. कला पण मात्र ठरवते की आता टिळा लावूनच सोडणार आहे, म्हणजे काहीही झालं तरीही आता टिळा लावलाच जाणार आहे असं कलाने ठरवलेलं असतं. आणि कला मग टिळा लावायला येते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर बस, आणि सोप्यावरती अद्वैतला बसायला सांगते. सगळेजण पाहत असतात की कला नक्की काय करणार आहे. म्हणजे मगाशी जी कलाच्या कपाळावरची टिकली पडलेली होती ती याचसाठी पडली होती की काय, म्हणजे देवाच्याच मनात हे होतं असं सगळ्यांना वाटत असतं. आणि त्याचबरोबर कला तिथे जाते, अद्वैतला सोफ्यावरती बसवते, त्याला मानवरती करायला सांगते आणि त्याला म्हणते की हे बघ. आणि मग चांदेकरला तिनं सांगितलेलं असतं आणि त्या पद्धतीनं चांदेकरने आता सोप्यावर बसलेला असतो आणि कला स्वतःच्या कपाळावरचं जे कुंकू आहे त्याचा टिळा अद्वैतच्या कपाळावरती लावते. सरोजला तर कळायचं बंद झालेलं असतं, ती बघतच बसते, कारण कलाने जे केलेलं आहे ते खरंच खूपच जबरदस्त असतं, याचा विचार कोणीच करू शकत नाही. आबांना तर नवलच वाटलेलं असतं आणि कलाने करून दाखवलेलं असतं आणि सरोज मात्र पाहतच राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.